यांच्या शरेयू मोटर्सच्या बारामती शोरूममध्ये रात्री पोलिसांनी मोठं सर्च ऑपरेशन केलं। श्रीनिवास पवार हे युगेंद्र पवार यांचे वडील आहेत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी करण्यात आली आहे। या संदर्भात बारामती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकरांनी वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी प्राप्त झाल्यानुसार आम्ही या ठिकाणचे सर्च ऑपरेशन केल्याचं सांगितलं। या परिसरात कुठल्याही प्रकारची रक्कम मिळून आली नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे। या बाबतीत बऱ्याच ठिकाणच्या तक्रारी आल्या, सीबीजी लॅबवर आल्या, काही फोन्सवर आल्यात आणि त्या ठिकाणी आपण टीम्स पाठवून तपासणी केलेली आहे। 2 दिवसापूर्वी आपल्याकडे नटराज जे आहे कला मंदिर त्या ठिकाणी पण पैशाचं वाटप सुरू आहे अशा पद्धतीची तक्रार आली। आपण त्या ठिकाणी पण आपला फ्लाइंग स्क्वॉड पाठवून तपासणी केलेली आहे। काल आपल्याकडे अशीच एक तक्रार अननोन तक्रार आली की शरयू टोयोटो जे आहे त्या ठिकाणी पैशाचं वाटप सुरू आहे। आपण त्या ठिकाणी सुद्धा जी आहे ती तपासणी केलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, काय अपडेट? प्रोजेक्ट आपण बघितलंय की संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष बारामती विधानसभा निवडणुकीकडे लागलेले आहे। बारामतीमध्ये आपण बघितलं की काल पवार कुटुंबियांच्या 2 सभा झाल्या। एका बाजूला अजित पवारांची सभा झाली तर दुसऱ्या बाजूला शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची सभा झाली। आपण बघितले की दोन्ही सभेला मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करण्यात आली होती आणि आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते आणि याच पार्श्वभूमीवर गेले 5-6 दिवस बारामतीमध्ये चर्चेचा विषय बनलेला म्हणजे जेवणावळी घातल्या जात होतात, त्यांना आमंत्रण दिलं जात होतं सभेला आणि याचा आरोप देखील अजितदादांनी केला होता की पैसे देऊन सभेला गर्दी केली जाते। काही महिलांचा मेळावा घेण्यात आला होता, त्या ठिकाणी महिलांना 500 रुपये घेऊन आणण्यात आलं होतं, त्यांचे पैसे दिले गेले नाही, त्यांना नाश्ता दिला गेलेला नाही असा देखील काही महिलांनी आरोप केला होता आपण बघितले। आणि त्या पद्धतीने काल वेगवेगळ्या ठिकाणाहून नटराज कला दालन असेल किंवा शरयू टोयोटा असेल किंवा अजून एका ठिकाणाहून अशा विविध तक्रारी निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत बारामतीचे वैभव नावडकर यांना प्राप्त झाल्या होत्या आणि त्यानुसार त्यांनी बारामतीच्या विविध ठिकाणी त्यांनी सर्च ऑपरेशन केलेले आहे। दोन्ही ठिकाणी त्यांनी तपासणी केलेली आहे, परंतु या दोन्ही ठिकाणी कुठलीही त्यांना बाब आढळून आलेली नाही, कुठलीही रक्कम आढळून आलेली नाही आणि त्यानुसार जे लोक तक्रारी करतील त्या पद्धतीने आम्ही कारवाई करणार असल्याचे, तिथे सर्च ऑपरेशन करणार असल्याचे वैभव नावडकर यांनी सांगितलेले आहे। उद्या जितेंद्र, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। राज्यभरात प्रचार थंडावला असताना काही ठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत। माजी गृहमंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते अनिल देशमुखांच्या कारवर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे। तसंच नाशिकमध्ये पुन्हा एकदा पूर्व विधानसभा मतदारसंघात राडा झालाय। भाजपचे राहुल ढिकले आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। राहुल ढिकले यांच्या कार्यकर्त्यांनी गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांची कार फोडली तर गणेश गीतेंकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप ढिकले समर्थकांकडून करण्यात येतोय। हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर दिलीप मस्केंच्या वाहनाची तोडफोड करत मारहाण करण्यात आली आहे। जखमी डॉक्टर दिलीप मस्केंवर हिंगोली शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आले। तर अमरावतीच्या धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर हल्ला झालाय। सातेफळ फाट्यावरून जात असताना हल्लेखोरांनी कारवर हल्ला केल्याची माहिती मिळते। या हल्ल्यामध्ये अर्चना रोठे जखमी झाल्यात। तसंच उल्हासनगरमध्ये उबाठा शिवसेनेचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या कार्यकर्त्यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली। यावेळी बोडारे यांची मुलगी धनश्री बोडारे सुद्धा कारमध्ये होती। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। तर या घटनेमुळे राज्यात राजकीय वातावरण तापलंय।